म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना तुम्ही नक्की काय बघता? रिटर्न्स, रेटिंग्स की एईओ? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण आज मी तुम्हाला असे 9 प्रकारचे रेशोज दाखवणार आहे, की जे रेशोज म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना फार महत्त्वाचे असतात आणि त्यांचं फार मोठं महत्त्व असतं, योगदान असतं. जर तुम्ही हे रेशोज न पाहता फक्त रेटिंग, रिटर्न्स किंवा एईओ पाहत असाल, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की किती मोठी चूक तुम्ही करत आहात. आता पहिले आपण ते 9 प्रकारचे रेशोज कोणते आहेत ते बघून घेऊ. त्याच्यामध्ये नंबर 1 वर येतो शार्प रेशो, नंबर 2 वर येतो बीटा, नंबर 3 वर येतो अल्फा, नंबर 4 वर येतो स्टँडर्ड डेव्हिएशन, नंबर 5 वर आहे सॉर्टिनो रेशो, नंबर 6 वर आहे एक्सपेन्स रेशो, 7 वर आहे पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो, 8 वर आहे डाऊनसाइड कॅप्चर रेशो, 9 वर आहे अपसाइड कॅप्चर रेशो. तर हे ते 9 प्रकारचे रेशोज आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय बघायचं आहे, तर पोर्टफोलिओ मॅनेजर कोण आहे किंवा फंड मॅनेजर कोण आहे त्या फंडाचा, त्या म्युच्युअल फंडाचा, हे बघणं फार फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन काय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे रेटिंग्स. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे एईओ. आणि त्याच्यामध्ये आणखी 3 महत्त्वाचे पार्ट बघायचे आहेत, ते म्हणजे एक्झिट लोड काय आहे. कारण एक्झिट लोड बघणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं. काही फंडामध्ये तुम्हाला एक्झिट लोड असतो, पण तो मिनिमम 1 ते 3 वर्षाचा पण असू शकतो. त्यामुळे तुम्हाला ते बघणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्सेशन पॉलिसीज काय आहे. तुम्हाला फक्त LTCG आणि STCG माहीत असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीही काही टॅक्सेस असतात, जसे की स्टॅम्प ड्युटी आहे, सेस आहे, महाराष्ट्र टॅक्स आहे किंवा त्या प्रदेशातले टॅक्स आहे. तो टॅक्स तुम्हाला चेक करून घ्यावा लागेल, ते किती आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला रिस्क पण बघून घ्यावी लागेल, कारण जोखीम ही सर्वात महत्त्वाचं क्रायटेरिया आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही हे 9 प्रकारचे रेशो आणि त्या व्यतिरिक्त जे काही लागणारे इतर क्रायटेरिया, हे चेक जर तुम्ही केलं आणि नंतर गुंतवणुकीला सुरुवात केली, तर तुमचा पोर्टफोलिओ हा पहिल्यापेक्षा फार वेगळा रिटर्न्स देणारा असेल आणि लाँग टर्मसाठी तर ह्याचा फार फार महत्त्वाचा रोल आहे. आता आपण याच्यात पुढे जाऊ आणि प्रत्येक रेशो संदर्भात अधिक खोलात जाऊन आपण त्याची थोडी माहिती घेऊ. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो, कारण ह्या यूट्यूबवर मी जे काही व्हिडिओ अपलोड करतो, त्याच्यामध्ये जी काही माहिती आपल्याला येते ती फक्त आपल्या अभ्यासासाठी असते, तुमच्या ज्ञानार्जनासाठी असते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला गुंतवणुकीची टीप दिलेली नाही. फक्त तुम्हाला काहीतरी रस्ता मिळावा, तुम्हाला योग्य मार्गदर्शन व्हावं, त्याच्यासाठी हा व्हिडिओ असतो. या उपरोक्त याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सल्ला किंवा टिप्स अशी दिलेली नसते. तर हे तुम्ही लक्षात ठेवून चला. आणि सेबीच्या रूल्सप्रमाणे म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मग त्याप्रमाणे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जेव्हा गुंतवणूक कराल ना, तेव्हा तुमचा कोणी XYZ कन्सल्टंट असेल किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल ना, त्याच्याबरोबर तुम्ही आधी सल्लामसलत करा. तुम्ही त्याला तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीची संपूर्ण डिटेल माहिती द्या आणि नंतर गुंतवणूक करा. तर आज आता आपण बघूया म्युच्युअल फंडामध्ये हे 6 प्रकारचे रेशोज कशा प्रकारे काम करतात. तर त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्या बघणार आहे हा शार्प रेशो. शार्प रेशो म्हणजे काय? याच्या नावाप्रमाणेच तो शार्प आहे आणि तो एका व्यक्तीने त्याचे शोध लावला म्हणून त्याचं नाव आहे शार्प. शार्प हा त्या व्यक्तीचं नाव होतं आणि म्हणूनच हे नाव या रेशोला पडलेलं आहे. तर आपण घेतलेली जी काही जोखीम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती परतावा, म्हणजे मी आता 10%ची 5%ची जोखीम घेतली आहे, तर मला परतावा किती मिळणार, तो हा शार्प रेशो दर्शवतो. शार्प रेशोचं कामच ते आहे की ॲक्युरेटली तुम्हाला जोखीम आणि परतावा याचं तो तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या तुम्हाला माहिती देत असतो. आणि हा शार्प रेशो जर तुम्ही व्यवस्थित चेक करून घेतला तुमच्या फंडाच्या बाबतीत,
आणि इतर फंडांबरोबर कम्पेअर केला तर तुम्हाला त्याच्या संदर्भात माहिती व्यवस्थितपणे मिळेल. तर ह्या शार्प रेशोबद्दल आता आणखी थोडंसं पुढे जाऊन लक्षात घ्या. जो फंड कमी रिस्क घेऊन जास्त रिटर्न्स देतो त्याचा शार्प रेशो जास्त असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. समजा कमी रिस्क घेतली आणि रिटर्न मात्र जास्त दिला म्हणजेच तो शार्प रेशो अधिक चांगला आहे. त्या शार्प रेशोबद्दल काही तुलनात्मकदृष्ट्या कंपॅरिझन करू. तर शार्प रेशो आणि त्याचा अर्थ एकापेक्षा कमी जर असेल शार्प रेशो तर तो साधारण ह्याच्यामध्ये साधारण म्हणून त्याची गणना केली जाते. एक हा शार्प रेशो साधारण आहे असं म्हणून. पण तो 1 ते 2च्या रेंजमध्ये असेल, 1 ते 2च्या पटीने असेल तर तो चांगला म्हणून मानला जातो. समजा एखाद्या फंडाचा शार्प रेशो आहे 1 किंवा 2 त्या रेंजमध्ये आहे, तो अति चांगला म्हणून समजला जातो. कारण त्याच्यामध्ये जोखीम घेऊन पुन्हा रिटर्न देण्याची क्षमता चांगली आहे म्हणून तो चांगला मानला जातो. आता तो 2 पेक्षा जास्त असेल तर तो उत्कृष्ट मानला जातो, म्हणजे खूपच चांगला मानला जातो. म्हणजे त्याचाच अर्थ काय, त्या फंडामध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल आणि शार्प रेशो जर 2 पेक्षा अधिक आहे तर तो परतावा पण तितकेच चांगला देण्याची क्षमता आहे. मला वाटतं की हा शार्प रेशो तुम्हाला कळला असेल. आता आपण एक उदाहरण घेऊया. फंड ए आणि फंड बी दोघांचेही शार्प रेशो आहे. ए आणि बीचे 15-15% रिटर्न्स आहेत. दोघांच्या रिटर्नमध्ये कोणताही फरक नाही, दोघांनी सेम रिटर्न दिला आहे. पण फंड ए मध्ये व्हॉलॅटिलिटी म्हणजे जे काय वर खाली उथलपुत असते ती जर कमी असेल आणि तर फंड ए हा शार्प रेशो जास्त असलेला आहे. म्हणून त्याच्यामध्ये अशा परिस्थितीत फंड एला तुम्ही जास्त जास्त त्याच्यामध्ये हे करावं, फोकस करावा. कारण तो तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी कमी आहे, शार्प रेशो त्याचा व्यवस्थित आहे. तर तुम्ही त्या अशा केसमध्ये फंड ए निवडावा इन्स्टेड ऑफ फंड बी. आता हे झालं शार्प रेशोसाठी. दुसरा रेशो आहे बीटा. तर बीटा म्हणजे काय, ही बीटा एक व्हॉलॅटिलिटी दर्शवते. म्हणजे फंड किंवा मार्केट किती वर खाली होत राहणं त्याचं सूचकता, त्याचं दर्शक हे बीटा दर्शवतो. तर बीटा समजून घ्यायचा असेल तर तो बाजाराच्या तुलनेत किती वर खाली होतो, तर त्याचं मोजमापन कसं करायचं ते आता समजूया. बीटा आणि त्याचा अर्थ. जर बीटा 1 असेल तर तो बाजार इतकाच, म्हणजे जेवढी मार्केटमध्ये वर खाली होत असतं तेवढाच वर खाली होणार. पण तो जर बीटा 1.2 असेल तर तो बाजारापेक्षा 20% वर खाली होणार, तो जास्त हलतो. आणि 0 असेल, 0.8 असेल, 0.5 असेल तर तो बाजाराच्या याच्यापेक्षा कमी असतो आणि हा सर्वसामान्यपणे चांगला असतो. 0.58 to 1 ह्या रेंजमध्ये जर बीटा असेल तर आपल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरला जातो. म्हणजे जोखीम कमी देतो तुम्हाला, बाजाराच्या हेलकाव्याचे जे काय धक्के आहेत ना ते तुम्हाला कमी लागतात. म्हणजे तुम्ही आता लक्षात ठेवायचं बीटा ज्याचा 0 पॉईंटच्या खाली असेल, म्हणजे 0.5, 0.8 आणि बिलो 1 असेल तर तो नेहमी चांगला. अशा बीटामध्ये फंडाच्या बीटामध्ये तुम्ही नेहमी गुंतवणूक करू शकता. तर उदाहरणार्थ निफ्टी 50 जेव्हा 10% पडलेला असेल आणि बीटा 1.2 असेल तर याचाच अर्थ काय, 12% फंड पडू शकतो. तुमचा त्यावेळेचा जो फंड आहे तो 12% डाऊन पण जाऊ शकतो. कारण बीटा आहे 1.2 आणि मार्केट जे काही फंड आहे तो 10% डाऊन साईड गेलेला आहे. तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आता ह्या फंडामध्ये गुंतवणूक करताना जर तो 10% हलत असेल, डाऊन ट्रेंडला जात असेल आणि त्याचा बीटा 1.2 असेल तर गुंतवणूक करण्यासाठी त्याच्यामध्ये जोखीम फार असेल. म्हणजे तुम्ही काय बघायचं आहे की जर बीटा 0.58च्या रेंजमध्ये असेल, बिलो 1% असेल
तर तो गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून मानला जातो. तर आता याच्यामध्ये काय, बीटा चांगला असलेला जास्त असलेला चांगला काय चांगला आहे का, तर अजिबात नाही. बीटा हा जास्त असणं हे फंडामध्ये गुंतवणुकीसाठी फार त्रासदायक होऊ शकतं. म्हणून बीटा नेहमी आताच म्हटल्याप्रमाणे 0.5 ते 0.8च्या रेंजमध्ये बिलो 1 असेल तर नेहमी तो चांगला असतो. तर लक्षात ठेवून घ्या की बीटा हा वेगवेगळ्या लोकांसाठी पण वेगवेगळा असू शकतो. कन्झर्वेटिव्ह एखादा गुंतवणूकदार आहे, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार, त्याला जर कन्झर्वेटिव्ह प्रमाणे म्हणजे जास्त रिस्क न घेता जर गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यासाठी 0.8 टू 1 या रेंजमध्ये बीटा ठीक आहे. पण अग्रेसिव्ह असेल तर त्याला 1% अबाव 1% पण चालू शकतो, कारण त्याची तयारी आहे. तर हा झाला शार्प रेशो आणि दुसरा झाला बीटा. हे दोन्ही रेशो तुम्हाला समजले असेल. तिसरा रेशो आहे अल्फा. अल्फा हा काय दर्शवतो, हा सर्वात महत्त्वाचा तर रेशो आहेच, पण अल्फा फंड मॅनेजरने बेंचमार्कपेक्षा किती जास्त रिटर्न्स, म्हणजे त्यांचा बेंचमार्क आहे निफ्टी 50 किंवा निफ्टी 500, त्या बेंचमार्कपेक्षा जर फंडच्या तुमच्या ज्या काही फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे आणि फंड मॅनेजरने जर अल्फा त्याचा बेंचमार्क जर क्रॉस केला, त्याच्या बेंचमार्कच्या वरती रिटर्न्स दिले, तर त्याचाच दुसरा अर्थ काय होतो, फंड मॅनेजरने परतावा रिटर्न्स जर अल्फा जास्त जनरेट केला. समजा त्यांनी 13% केला आणि मार्केट इथे त्यांनी 15% केला आणि मार्केट 10%चा रिटर्न देतो, तर 5%चा रिटर्न्स त्यांनी जास्त तुमच्या फंडाला प्राप्त करून दिले. ही त्या फंड मॅनेजरचं स्किल असतं. म्हणजे अल्फा नेहमी जनरेट काय करतो, तुम्हाला दर्शवतो की जर तुमचा फंड बेंचमार्कच्या वर रिटर्न्स देत असेल तर तिथे फंड मॅनेजरची काहीतरी स्किल आहे. फंड मॅनेजरने तो फंड अशा प्रकारे गुंतवलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रकारचे रिटर्न्स देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. म्हणजे याचं सर्व श्रेय तुमच्या फंड मॅनेजरला जातो. म्हणून फंड मॅनेजर हा फार महत्त्वाचा असतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अल्फा क्रिएट करून देणे. तर हा अल्फाचं आपण एक उदाहरण घेऊ. समजा बेंचमार्क रिटर्न आहे 12%, फंड रिटर्न्स आहे 16%, तर अल्फा किती झाला +4%. म्हणजे 4% हे फंड मॅनेजरने तुम्हाला एक्स्ट्रा त्याची व्हॅल्यू क्रिएट दिली आहे, परतावा निर्माण करून दिलेला आहे. हे फंड मॅनेजरला व्हॅल्यू जातं. अल्फा नेहमी किती असावा, तर ते पॉझिटिव्ह अल्फा नेहमीच चांगला असतो. निगेटिव्ह अल्फा म्हणजे फंड मॅनेजरने बेंचमार्कच्या खाली परफॉर्मन्स दिलेला आहे. म्हणजे त्याने बेंचमार्कला पण हे केलेलं नाही आहे, ॲडजस्ट केलेलं नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फंड मॅनेजर ज्या वेळेला बेंचमार्कच्या वर जाऊन तुम्हाला रिटर्न्स देत असतो तेव्हा तो अल्फा चांगला असतो किंवा फंड मॅनेजरची स्किल त्याचं कौशल्य चांगलं असतं. आणि जर बेंचमार्कला तो बीट करू शकत नसेल किंवा बेंचमार्कच्या खाली असेल तर त्यावेळेला निगेटिव्ह रिटर्न्स म्हणून त्याला गणलं जातं. म्हणून फंड मॅनेजरच्या ह्याच्यामध्ये हा अल्फा फार महत्त्वाचा रोल क्रिएट करतो. हा अल्फाचा झाला. आता चौथ्या प्रकारचा जो आहे तो रेशो आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. तर स्टँडर्ड डेव्हिएशन हा फंडाची व्हॉलॅटिलिटी म्हणजे त्याचं वर खाली होणं त्याचं मापदंड तो दर्शवतो, तो ते सूचित करतो. तर याच्यामध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर फंडाचा रिटर्न किती वर खाली होतो हे दर्शवतं स्टँडर्ड डेव्हिएशन. त्याचं हे एक मूल्यमापन करणारं सूचकता दर्शवणारं एक माप आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू एक मोजमाप करण्याचं हे आहे, अवजार असं सांगा. तर त्याच्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशनमध्ये तुम्ही काय पाहाल, तर कमी स्टँडर्ड डेव्हिएशन साधारणतः चांगला मानला जातो. परंतु अगदीच कमी असेल तर त्याची ग्रोथ पोटेन्शियल, समजा स्टँडर्ड डेव्हिएशन एकदमच खाली असेल तर त्याची ग्रोथ पोटेन्शियल तिथे चांगली दिसणार नाही. मग
तो उपयोगाचा होणार नाही. मग तुम्हाला मी आता स्क्रीनवर पण ह्या प्रत्येकाचं म्हणजे शार्प रेशो, बीटा रेशो, अल्फा आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आणि त्याच्या पुढचे 5 आहे म्हणजे टोटल 9 प्रकारचे स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला देणार आहे. ते तुम्ही तुमच्या रेकॉर्डला स्क्रीनशॉट घेऊन ठेवून द्या. म्हणजे लक्षात येईल की कशाप्रकारे याचं मूल्यमापन, निर्मापन करून तुम्ही तुमच्या फंडामध्ये तुम्ही ज्या कोणत्या फंडामध्ये तुमची गुंतवणूक करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा आहे. त्याच्यामध्ये 5व्या प्रकारचा आहे सॉर्टिंग रेशो. हा शार्प रेशोचा सुधारित प्रकार आहे. जसा शार्प रेशो तुम्हाला एक त्या पर्टिक्युलर फंडाचा ॲक्युरसी दर्शवतो, तसा हा त्याच्या वरचा आहे. तर काही फंड मॅनेजर शार्प रेशोपेक्षा सॉर्टिनो रेशोला अधिक महत्त्व देतात, अधिक मूल्य देतात. का? तर शार्प रेशो हा सर्व व्होलॅटिलिटी मोजतो. म्हणजे नुसतं वर-खाली किती होतं तर त्याच्या पुढे जाऊन त्याचे बाकीचे जे काही आहे प्रकार तेही तो त्याचंही सूचक तो इथे तुमच्या फंडामध्ये दर्शवतो. तो फक्त तुम्हाला फंड किंवा तो स्टॉक किती खाली वर होतोय नंतर तो किती खाली जातो ते सुद्धा तो ॲक्युरेटली मोजून देतो सॉर्टिंग रेशो. म्हणून फंड मॅनेजर त्याला जास्त महत्त्व देतात कारण का किती खाली जातो हे फार महत्त्वाचं आहे. वर जातो तर चांगलं आहे पण खाली जातो आणि किती जातो त्याचं मूल्यमापन तुम्हाला सॉर्टिनो रेशो करून देत असतो. त्यामुळे जास्त सॉर्टिनो रेशो नेहमी चांगला, पण जर कमी असेल तर सांभाळून चालावं लागेल. हे तुम्ही लक्षात ठेवा गुंतवणूक करताना. काही तज्ज्ञ म्हणजे काही फंड मॅनेजर जे आहेत ना ते सॉर्टिनो रेशोला जास्त महत्त्व देतात. तर तुम्ही लक्षात ठेवा की जर सॉर्टिनो रेशो हा जास्त असेल तर चांगला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊनसाईडला किती जाणार आहे त्याचं सर्वात म्हणजे आणि जिथे लोकांचं नेहमीच लक्ष असतं की डाऊनसाईड किती जाणार आहे तिथे तुम्हाला सॉर्टिनो रेशो फार महत्त्वाचा असतो. आता 6व्या प्रकारचा जो रेशो आहे तो आहे तो एक्सपेन्स रेशो. हा रेशो तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण शेवटी तुम्ही जी काही गुंतवणूक करता ना त्यातनं हा एक्सपेन्स रेशो मायनस केला जातो. तुमच्या फंडाला जी काही सर्व्हिस मिळते त्या फंड हाऊसकडून तर ह्या एक्सपेन्स रेशोमध्ये कन्सिडर केला जातो. जर एक्सपेन्स रेशो जास्त असेल तो फारच म्हणजे घेण्यासाठी विचार करून घ्यावा लागतो. एएमसी तुमच्याकडून जे काही फंड मॅनेजर्सला मॅनेज करण्यासाठी मूल्य घेत असतं त्याची जी काही वर्किंग्ज आहेत त्या एक्सपेन्स रेशोमध्ये होतात. म्हणजे जे काही वार्षिक मूल्य तुमच्याकडनं आकारलं जातं ना ते या एक्सपेन्स रेशोमधून तुम्हाला मिळतं. तर समजा आता एक उदाहरण घेऊ. समजा 1.8% एक्सपेन्स रेशो आहे तुमच्या आणि तुमची 10 लाखाची गुंतवणूक आहे. तर जवळजवळ 18,000 इतकं शुल्क तुम्हाला एका वर्षाला पडणार आहे. तर त्याच्या नंबर ऑफ इयर्सचं त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा शुल्क द्यावा लागेल. म्हणजे ज्याचा एक्सपेन्स रेशो कमी असेल बिलो 0.5 0.6 वगैरे असेल ना म्हणजे 1च्या खाली एक्सपेन्स रेशो असेल हा नेहमी चांगला असतो. म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवा गुंतवणूक करताना हा जो एक्सपेन्स रेशो आहे ना फार महत्त्वाचा असतो. आणि तो का असतो तर तुम्हाला जर समजा मार्केटच्या रिस्कपासून सांभाळून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा थोडा एक्सपेन्स रेशो देणं कधीही गरजेचं असेल. कारण का तुम्हाला माहीत नाही की फंड काय करतो किंवा मार्केटमध्ये काय असतं पण ते फंड मॅनेजरला माहीत असतं. मग तो फंड मॅनेजर तुमचा जो काही AUM मॅनेज करत असतो ना त्याचं शुल्क असतं आणि त्याच्यासाठी तुमच्याकडनं काही शुल्क आकारलं जातं ते ह्या एक्सपेन्स रेशोमधनं काढून घेतलं जातं. आशा करतो की हा तुम्हाला एक्सपेन्स रेशो समजला असेल. त्याच्यामध्ये डायरेक्ट वर्सेस रेग्युलर. तर डायरेक्टमध्ये तुम्हाला आता मी सांगतो स्पष्टपणे की तुम्हाला कोणत्याही प्रकारची फंड रिलेटेड माहिती मिळत नाही किंवा तुमचा जो फंड आहे तो कोणीही मॅनेज करत नाही. तो तुम्हालाच करायचा असतो आणि समजा तुम्हाला त्याची काही माहिती नसेल अचानकपणे मार्केटमध्ये काही झालं
घडामोडी तर होतच असतात. तर त्यावेळेला हा डायरेक्ट फंड तुमच्यासाठी कधीच उपयोगाचा नसतो. तो फक्त त्या लोकांसाठी आहे, ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची खडानखडा माहिती आहे. तेच लोकं याच्यामध्ये डायरेक्टमध्ये करू शकतात. अन्यथा जे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात, नोकरदार आहेत, इकडे-तिकडे काम करतात, पण त्यांना म्युच्युअल फंडाची पूर्णपणे माहिती नाही. अशा लोकांनी नेहमी रेग्युलर फंडामध्येच गुंतवणूक करावी असा माझा त्यांना सल्ला आहे. कारण का तुम्ही डायरेक्टमध्ये गेलात तर तुम्ही तुमचे म्हणजे संपूर्ण तुमचा रिमोट कंट्रोल मार्केटच्या हातात दिलेला आहे. तुम्ही तुमच्या हातात नसेल. कारण तुम्हालाच माहिती नाही की तुम्ही त्या फंडाला कशाप्रकारे हँडल करणार. म्हणून डायरेक्टमध्ये न जाता थोडा एक्सपेन्स रेशो द्यावा लागेल, पण तुम्ही नेहमी रेग्युलर फंडामध्ये गुंतवणूक करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर दीर्घकाळासाठी तुम्हाला हा नेहमी चांगलाच असतो रेग्युलर फंड. डायरेक्टमध्ये तुम्हाला एक्सपेन्स रेशो नाही आहे, 0 आहे. म्हणजे त्या प्रकारचे कोणतेही शुल्क तुम्हाला आकारलं जाणार नाही. ते पैसे वाचतील, पण ते पैसे वाचवण्याच्या नादात समजा 1-2 लाख रुपये वाचवण्याच्या नादात जर तुम्ही तुमच्या अख्ख्या फंडाला जर मार्केटच्या तोंडात देत असाल, तर शेवटी मग तुमचं नुकसान हे खूप मोठं असणार आहे. त्याची तुम्ही कृपया नोंद करून ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्सपेन्स रेशो भले मला द्यावा लागला, तरी ते माझ्याकडे स्किल नाही म्हणून मला द्यावा लागतो. जर ते स्किल माझ्याकडे असतं तर मी ते 1%, 1.5% मी वाचू शकलो असतो. पण माझ्याकडे ती कपॅसिटी नाही किंवा माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. कोणीतरी फंड मॅनेजर मिळाला आणि त्याने माझा फंड मॅनेजर करून दिला, तर ते माझ्यासाठी चांगलं ठरणार. म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल की डायरेक्ट वर्सेस रेग्युलर फंडामधला जो काही तफावत आहे आणि का तुम्हाला एक्सपेन्स रेशो तिथे चार्ज केला जातो आणि डायरेक्टमध्ये का केला नाही जात, याचं संपूर्ण तुम्हाला तपशील समजला असेल. तर आता आपण दुसरा 7व्या प्रकारचा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो याच्या संदर्भात थोडी माहिती घेऊ. हा रेशो अनेक गुंतवणूकदार दुर्लक्षित करतात. का? तर फंड वर्षभरात किती वेळा पोर्टफोलिओ बदलतो याच्यावर फोकस करणं पण फार. तर समजा कमी टर्नओव्हर, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, तसंच जास्त टर्नओव्हर, ॲक्टिव्ह ट्रेडिंग, जास्त खर्च, जास्त टॅक्स इम्पॅक्ट, ह्या प्रकारचे जे आहे ना, ते पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशोमध्ये त्याची गणना केली जाते. तर हा पोर्टफोलिओ टर्नओव्हरचा तुम्हाला रेशो संदर्भात माहिती इथे मिळते. म्हणजे तुमचा फंड किती वेळा बदलला गेलेला आहे, तुमच्या फंडाने किती वेळेला लाँग टर्म इन्व्हेस्टिंगसाठी काय केलं आहे, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगसाठी काय केलं आहे, ॲक्टिव्ह ट्रेडिंग किती वेळा केलेलं आहे किंवा किती प्रमाणात केलं आहे, खर्च किती केलेला आहे, जास्त टॅक्स इम्पॅक्ट काय आहे, याची सर्व तपशीलवार माहिती तुम्हाला या पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशोमध्ये मिळणार आहे. तर लक्षात ठेवा की हा रेशोसुद्धा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. अजिबात दुर्लक्षित करू नका. जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की हा रेशो जास्तीत जास्त करून म्हणजे 99% लोकं गुंतवणूकदार त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. पण मित्रांनो, लक्षात ठेवा हा सुद्धा रेशो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता डाउनसाइड कॅप्चर रेशो. डाउनसाइड कॅप्चर रेशो हा 8व्या प्रकारचा रेशो आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, तो फंड जास्तीत जास्त किती खाली पडतो मार्केट, बेअर मार्केटमध्ये हा फंड किती खाली पडतो हे डाउनसाइड कॅप्चर रेशो तुम्हाला दर्शवतो. समजा आता उदाहरणच घ्यायचं झालं, समजा मार्केट 20% डाऊन क्रॅश झालं असेल, तर फंड फक्त 12% डाऊन झाला असेल, तर हा चांगला डाउनसाइड प्रोटेक्शन आहे. कारण फंड तर 20% खाली गेला आहे. बिअर मार्केटमध्ये फंड 20% खाली गेला आहे, पण तुमच्या फंड मॅनेजरच्या स्किलमुळे तो फक्त 12%नीच खाली गेलेला आहे. म्हणजे 8%चं तुमचं वाचवलेलं आहे. म्हणजे हा डाउनसाइड कॅप्चर रेशो किती महत्त्वाचा आहे ते बघा. कारण तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येतं की तुमचा फंड डाउनसाइडला जेव्हा बिअर मार्केटमध्ये कसा काय
त्यांनी परफॉर्मन्स दिला. हे डाऊनसाईड कॅप्चर रेशो. आता त्याचा पुढचा 9वा डाऊन अपसाईड कॅप्चर रेशो, म्हणजे फंड जास्तीत जास्त किती वर गेला त्याचं मूल्यमापन हा अपसाईड कॅप्चर रेशो तुम्हाला बुल मार्केटमध्ये दर्शवतो. समजा आता मार्केटमध्ये रॅली आलेल्या बुल आहे, तर अशा वेळेला मार्केटमध्ये तुमच्या फंडाने कामगिरी कशी केली आहे, किती वर गेलं आहे, त्याचं मूल्यमापन हा अपसाईड कॅप्चर रेशो तुम्हाला करून देतो. तर हा रेशो तुम्हाला सुद्धा फार महत्त्वाचा आहे, याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तर तो व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे 9 प्रकारचे जे मी काय रेशो सांगतो ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवा. शिवाय मी तुम्हाला वरती स्क्रीनवर दिलेले आहेत ना, त्याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याकडे ठेवा. म्हणजे इन फ्युचर जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट कराल ना, तेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल. तसंच जर तुम्ही आता गुंतवणूक करत असाल तर त्यावेळेलाही तुम्ही तुमच्या कन्सल्टंट बरोबर, डिस्ट्रीब्युटर बोलवून त्याच्याबरोबर हे 9 प्रकारचे जे काही रेशोज आहेत ना ते तुम्ही चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला त्या तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करण्यात खूप मदत होईल, खूप लाभ होईल. आता हे झाले 9 प्रकारचे रेशो झाले. आता आपण बघू इतर क्रायटेरियाज काय आहेत. तर त्याच्यामध्ये येतो प्रामुख्याने फंड मॅनेजर. तर फंड मॅनेजर प्लेज अन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर फंड मॅनेजर चांगला असेल, उत्तम असेल, त्याच्याकडे पास्ट एक्सपिरियन्स किती आहे ते बघा. जेवढा जास्त एक्सपिरियन्स आहे, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 35-40 वर्ष, हे फार उत्तम असतात, कारण त्याच्याकडे खूप मोठा अनुभव असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, समजा एखादं विमान आहे, त्याच्या पायलटला जर कमी अनुभव असेल ना, तर ज्यावेळेला हवामानामध्ये काही बदल होतात किंवा काही सिग्नलचे इश्यू असतात आणि विमानामध्ये जर काही आंतरिक बिघाड घडला, तर त्यावेळेला ती सगळी जबाबदारी असते तेवढ्या पॅसेंजरची, जी काही लाख 2 लाख 50,000 जे काही लोक आतमध्ये बसलेले असतात, त्यांच्या संपूर्ण जीविताची जबाबदारी त्या पायलटच्या खांद्यावर असते. आणि त्यावेळेला तो पायलट कशाप्रकारे ते विमान वाचून सेफली लँडिंग करतो ना, त्याच्यावर त्या पायलटचं कौशल्य देखील अवलंबून असतं. त्याच प्रकारे जर फंड मॅनेजर तर तुमचा उत्तम असेल, त्याच्याकडे पास्ट एक्सपिरियन्स चांगला असेल, तर ज्यावेळेला बिअर मार्केट येतं किंवा मार्केटमध्ये काही क्रॅशेस येतात ना, त्यावेळेला फंड मॅनेजरचा कौशल्य, त्याचा जो काही दीर्घकाळाचा अनुभव आहे, तो तुमच्या मदतीला फंडाला प्रोटेक्ट करण्याच्या हिशोबाने त्याचा रोल फार महत्त्वाचा गणला जातो. म्हणून फंड मॅनेजर हा फार फार महत्त्वाचा रोल प्ले करतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल म्युच्युअल फंडामध्ये, सर्वात पहिलं बघा की फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स किती आहे, त्याच्या अंडरमध्ये किती लोक आहेत, किंवा त्यांनी तो फंड किती वर्ष हँडल केलेला आहे. आणि ज्या सर्वात बघा, जेव्हा बिअर मार्केटमध्ये त्या फंडाची कामगिरी किती आहे, तो किती खाली गेला आहे आणि किती प्रोटेक्ट झालेला आहे, किती फंडाने त्याची व्हॅल्यू प्रोटेक्ट केलेली आहे, डाऊन व्हायला दिलं नाही, तर व्हॅल्यू मेंटेन करण्यावर जास्त होईल. हे जेव्हा तुम्ही स्वतःहून बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फंड मॅनेजरचा रोल काय आहे. फंड मॅनेजरमध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे, तर किती कालावधीचा, किती वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे, किती वर्षापासून तो हा फंड मॅनेज करतोय, सांभाळतो आहे, पूर्वीची कामगिरी त्याची कशी आहे, तसंच मार्केट क्रॅशमध्ये त्यांनी काम कसं केलं आहे, हे फंड मॅनेजर जर तुम्ही तपासून बघितलं ना, तर तुमच्या लक्षात येईल की फंड मॅनेजर निवडणं किती महत्त्वाचं आहे, किंवा फंड मॅनेजर बघणं, त्याच्याबद्दल माहिती घेणं, हे तुमच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीसाठी किती महत्त्वाचं आहे. तर हे होतं फंड मॅनेजर संदर्भात. तर आता आपण त्याचा आणखी पुढचा एक क्रायटेरिया बघू, म्हणजे पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन. तर हा पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर त्या पोर्टफोलिओमध्ये फंड मॅनेजरने किती टॉप होल्डिंगचे स्टॉक्स ठेवलेले आहेत, तो हा पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन रेशोज तुम्हाला दाखवतो. उदाहरणार्थ, टॉप 10 होल्डिंग्स 60% कॉन्सन्ट्रेटेड आहे, म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे, आणि टॉप 10 होल्डिंग्स 30% आहे, तर तो
डायव्हर्सिफिकेशन्समध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट फोकस करतो, हे त्याचं उदाहरण आहे. तर पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन पण नक्की चेक करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या फंड मॅनेजरने काय कशाप्रकारे गुंतवणुकीचं चक्र आखलेलं आहे, कशाप्रकारे त्याची स्ट्रॅटेजी आहे. टॉप 10 होल्डिंगमध्ये कोणते आहेत स्टॉक, ते 60% आहेत का 30% आहेत. मग 30% आले तर साहजिकच आहे की ते डायव्हर्सिफिकेशन आहे. 60% ते फोकस आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे काही याच्यावर, तर त्याला त्याची माहिती असते. मग हे तुम्हाला कोण दर्शवतं, तर पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन रेशो दाखवतो, तर तो नक्की चेक करा. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे रेटिंग्स. तुमच्या फंडाला किंवा जो काही इन्व्हेस्टमेंट करताय तुम्ही म्युच्युअल फंड, त्या फंडाला कोणत्या कॅटेगरी, म्हणजे जशा की मॉर्निंग स्टार आहे, त्यानंतर क्रायसिल आहे, इक्रा आहे, ह्या ज्या कंपन्या आहेत ना, त्या फंडाला रेटिंग देतात. AAA, AA+, प्लस प्लस, डबल बी प्लस प्लस, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हे असतात. व्हॅल्यू रिसर्च पण तुमच्या फंडाला रेटिंग्स देते. या संस्था त्या 5 स्टार किंवा 3 स्टार 2 स्टार रेटिंग्स वगैरे देते. तर त्याच्यामध्ये 5 स्टार हा प्रकार काय आहे, 5 स्टार फंड म्हणजे काय, तो फंड ऐतिहासिकदृष्ट्या म्हणजे हिस्टॉरिकली चांगला काम करणारा म्हणून त्याची गणना केली जाते, म्हणून त्याला 5 स्टार फंड असं म्हटलं जातं. पण याचाच अर्थ असं नाही की 5 स्टार म्हणजे तो भविष्यातही चांगलीच कामगिरी करेल, असं काही अजिबात नाही. तर तो पुढे कशी कामगिरी करेल हे त्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे, नंतरची वर्तमान काळातली स्ट्रॅटेजी त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तो 5 स्टार होता, तो त्या मागच्या कामगिरीमुळे होता, आणि आता भविष्यातली पुढची कामगिरी त्याची कशी होणार आहे ती त्याच्यावर अवलंबून आहे. तर आता आणखी एक क्रायटेरिया बघू, सर्वात शेवटची AUM. AUM म्हणजे काय, ॲसेट अंडर मॅनेजमेंट. तुमची जी काही AMC आहे, ज्या कंपनीमध्ये तुमचं हे फंड आहे, तर ती AMC किती लहान आहे, किती मोठी आहे, यापेक्षा AMC जर अधिक खूप मोठी असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मुवमेंटचे चान्सेस फार कमी असतात. म्हणजे जास्त मोठी असून पण चालणार नाही, लहान असून पण चालणार नाही. AUM समजा खूप लहान असेल तर स्टेबिलिटी कमी असू शकते. म्हणजे काय, आता त्यांना तेवढा अनुभव नसतो मार्केटचा, म्हणून स्थिरतेच्या बाबतीत तो फंड किंवा ते AUM ते थोडंसं हलक्या दृष्टीचं मानलं जातं. पण ते जर समजा खूप मोठा असेल तर त्याला मुवमेंट्स घेताना, म्हणजे स्टॉकमध्ये किंवा फंडामध्ये मुवमेंट्स घेताना थोडंसं त्रासदायक होतं. आणि तो स्मॉल अपॉर्च्युनिटीज असतो तो मिस करतो. म्हणजे फंड हा मोठा EM असला म्हणजे चांगला, किंवा लहान असला की वाईट, असं काही नसतं. पण ते डिपेंड्स असतं की ते फंड आहे, ते EM कशा प्रकारे मॅनेज करतात. तर हा होता EM संदर्भात तुम्हाला एक आढावा. तर आता तुम्ही आता जेव्हा फंडामध्ये गुंतवणूक कराल ना, तर फंड निवडताना अनुक्रमे अशा प्रकारे करा की त्याला क्रायटेरिया द्या. फंड क्रायटेरिया योग्य आहे का नाही ते बघा. क्रायटेरिया म्हणजे काय, तुम्ही कोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीमध्ये तुमची गुंतवणूक करता, तो क्रायटेरिया तुम्हाला समजला, तर तुम्हाला लक्षात येईल की मी भविष्यात जो काही फंड निवडला आहे तो अशा प्रकारचा आहे, FMCG मध्ये आहे, किंवा AI बेस्ड आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बेस्डचा आहे, का फार्मामध्ये आहे. तर ते क्रायटेरिया तुम्ही निश्चित केला ना की तुमचं खूप काम सोपं होणार. दुसरं आहे तुमचा गुंतवणुकीचा कालावधी किती आहे. शॉर्ट टर्म असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जर अधिक परताव्याची अपेक्षा करत असाल ना, तर ते होणार नाही. 5 वर्ष, 7 वर्ष
तर तेवढ्यात होत नाही 10 वर्ष, तर त्याला किमान 15 वर्ष तरी मी म्हणतो किमान 15 वर्ष द्याल ना तुम्ही, तर त्याचा तुम्हाला परतावा चांगला मिळेल. कारण त्याचा कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट आहे ना तो खूप मोठा असेल, तुमच्या आकलन शक्तीपेक्षाही मोठा असेल. म्हणून जेवढा जास्त होरायझन, जेवढा जास्त कालावधी तेवढा चांगला असेल. नंतर तुम्ही ज्या फंडामध्ये गुंतवणूक करत असता त्याचा एक्सपेन्स रेशो, मगाशी मी आधी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तो एक्सपेन्स रेशो चेक करा. फंड मॅनेजर बघा कसा आहे, किती वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यानंतर अल्फा चेक करा, शार्प रेशो बघून घ्या, सॉल्टिनो रेशो बघून घ्या, पोर्टफोलिओ क्वालिटी बघून घ्या, एम साईज बघा, रेटिंग्स आणि रिटर्न्स. ह्या प्रकारच्या तुम्ही गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला तुमचा फंड कशा प्रकारे काम करतो हे तुम्हाला नक्की प्राप्त होईल आणि तुम्ही तुमची गुंतवणूक शांतपणे करू शकाल. तुमच्यासाठी फक्त एक प्रभावी निष्कर्ष असा आहे, जर एखादा फंड 20% रिटर्न देत असेल आणि दुसरा फंड 18% रिटर्न देत असेल तर लगेच 20% असलेला फंड निवडू नका. कारण तो रिटर्न्स मिळवण्यासाठी त्यांनी जोखीम किती घेतली आहे, काय रिस्क घेतली आहे याचा तुम्ही आढावा घ्या. एखादा चांगला गुंतवणूकदार आहे ना, तो रिटर्न्सपेक्षा ते रिटर्न्स कमवण्यासाठी त्या फंड मॅनेजरने जोखीम काय घेतली तिथे आधी फोकस करतो. आणि तुम्हाला माझा सल्ला आहे की तुम्ही पण असंच करा की रिटर्न्सकडे बघू नका, रिटर्न्सच्या आधी जोखीम बघा, रिस्क किती घेतली आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की ही रिस्क मी घेऊ शकतो का. आणि कारण समजा तुमचं वय जास्त असेल आणि तुम्ही अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कराल की जिथे रिस्क तुमच्या वयाला मॅच होऊ शकणार नाही ना, मग ती गुंतवणूक तुमच्यासाठी फार रिस्की होणार आहे. तर विनंती करतो की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे जे काही रिटर्न्स तुम्ही बघाल की हा बाबा ह्या एखाद्या फंडाने खूप जास्त रिटर्न दिले आहे, म्हणजे तो फंड चांगला आहे, मला पण त्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, किंवा माझ्या मित्राकडे त्यांनी जी काही गुंतवणूक केलेली आहे ज्या फंडामध्ये त्याला रिटर्न्स 25% मिळाले, 30% मिळाले, तर मी माझी पण गुंतवणूक त्या फंडामध्ये असायला पाहिजे. तर असं अजिबात करू नका. त्याला जे रिटर्न्स मिळाले आहेत ना त्याच्या रिटर्न्सच्या मागची हिस्ट्री चेक करा. हिस्ट्री म्हणजे काय, त्यांनी कोणत्या प्रकारची रिस्क घेतलेली आहे, जोखीम घेतलेली आहे ती चेक करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी ही रिस्क घेतली तर माझ्यासाठी पचवण्या इतकी आहे का, आणि त्यानंतर तुम्ही त्या फंडामध्ये गुंतवणूक करा. हा माझा तुम्हाला मोलाचा सल्ला आहे. तुम्ही रिटर्न्स पाहू नका, तर ती जोखीम बघा. आणि हा जर मुद्दा तुम्हाला व्यवस्थित समजला ना तर तुम्ही कधीही रिटर्न्स बघणार नाही. रिटर्न्सच्या आधी नेहमी विचार करा की हो मला कुठेतरी ऐकलं होतं मी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये की रिटर्न्सपेक्षा जोखीम काय आहे. रिटर्न्स तर 25% मिळाले पण मग जोखीम पण तशीच असायला पाहिजे. मग ती जोखीम मला सुटेबल आहे का, त्याच्यावर तुम्ही विचार करा, त्याच्यावर फोकस करा आणि नंतर तुमचा निर्णय घ्या. तर हा तुम्हाला माझा मोलाचा सल्ला असेल. नवीन गुंतवणूकदार हा नेहमी एकच प्रश्न विचारतो की मी फंड निवडला तर तो माझे पैसे डबल टिबल किंवा ग्रो करून देईल का. तर आता मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला तुमच्या फंडाकडनं जर रिटर्न्स चांगले हवे असतील तर तो कमी कालावधीमध्ये तुम्हाला काही मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला किमान 15-20 वर्ष द्यावी लागतील. जेव्हा तुम्ही 15-20 वर्ष द्याल तेव्हा तो तुमचा फंड तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्याकडे रिटर्न्स तुम्हाला जनरेट करून देईल. तर कमी कालावधीत जास्त अपेक्षा ठेवू नका. जास्त कालावधी दिला तर तुम्हाला तुमचे रिटर्न्स जे काही आहेत अपेक्षित, तुम्ही समजा 15% जरी ठेवलेत ना तर ते 15% तुम्हाला नक्की मिळतील. पण कालावधी 15 वर्षाच्या पुढे ठेवा. म्हणजे तुमची जी काही गोल्स आहेत, तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या तिथे पूर्ण होतील. पण कमी होरायझनमध्ये, कमी कालावधीमध्ये त्या होणार नाहीत. ही खूणगाठ तुम्ही तुमच्या मनाशी बांधून ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर आता आणखी तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आहे की समजा 2018 किंवा 2015 एखादा टॉप परफॉर्मर फंड हा कायमस्वरूपी
टॉप परफॉर्मर म्हणूनच राहतो का, असा जर प्रश्न तुम्ही विचारला तर मी तुम्हाला सांगतो की एकही फंड आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये कायमस्वरूपी टॉप परफॉर्मर कधीच राहत नाही. कारण विविध चक्राप्रमाणे म्हणजे जी काही मार्केट सायकल्स आहेत त्याप्रमाणे वेगवेगळ्या फंड वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या त्याच्या कार्यपद्धतीने काम करत असतो आणि त्याप्रमाणे त्याला रिटर्न्स मिळत असतात. मग काही वेळेला त्याची जी काही थीम आहे, त्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती वर्कआउट करते आणि तो परफॉर्मिंग चांगला करायला लागतो. हे साधारण झालं क्रिकेटच्या प्लेयर्ससारखं. एखादा प्लेयर काही काळात खूप चांगले परफॉर्मन्स देतो, पण तो सातत्याने देईलच तो परफॉर्मन्स असा नसतो. आणि तीच स्ट्रॅटेजी किंवा तेच रूल्स इथे सुद्धा लागू होतात. एकच फंड सातत्याने वर्षानुवर्ष टॉप परफॉर्मर राहत नाही. तर तुम्ही याच्यामध्ये काय बघायचं की एखादा फंड टॉप परफॉर्मर नसला तरी चालेल, पण त्याच्यामध्ये सातत्य असावं की तो थोडा वर जाऊन थोडा खाली आला, थोडा वर जाऊन थोडा खाली आला, पण सातत्याने वरच्या दिशेने आगेकूच करत असेल ना, तो फंड नेहमी चांगला. तो वेगवेगळ्या मार्केट सायकलमध्ये तुम्हाला रिटर्न्स पण जनरेट करून देईल. आणि समजा तुम्ही 15-20 वर्षापर्यंत जर गुंतवणूक केली, तुमचे रिटर्न्स हे बनणारच आहेत. तुम्ही करोडपती होणार आहे, हे नक्की आहे. तर आता तुम्ही हे एवढं बघितलंत ना, तर त्याच्यामध्ये आणखी एक बघा, फंडाचा वाईट काळ कोणता होता. म्हणजे वाईट काळ म्हणजे काय, की समजा मार्केट क्रॅश आला. आता मी तुम्हाला लेटेस्टच उदाहरण देतो. कोविड-19मध्ये लॉकडाऊनमध्ये इंडियन स्टॉक मार्केट हे जवळजवळ 40% खाली गेलं होतं. तर 40% म्हणजे खूपच डाऊन साईड होता. तर त्यावेळेला तुमच्या फंडाने कशी कामगिरी केली आहे, तो हा वाईट काळ तुम्हाला दर्शवतो. मग त्याचं तुम्ही अनुमापन केलं की तुमच्या लक्षात येईल की त्या फंडाने तुम्हाला काय रिटर्न दिलं. तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमची गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा रिटर्न्स आणि परतावा प्राप्त होईल. आणि तुम्ही तुमच्या फंडामध्ये काय बघायचं याची तुम्हाला नक्की माहिती मिळेल. तर तुम्ही फंडाची माहिती घेताना बिअर मार्केटमध्ये तो कसा काम केलं, बुल मार्केटमध्ये त्यांनी कसं काम केलं, या गोष्टींकडे जास्त फोकस करा. म्हणजे तर तुम्हाला एवढं लक्षात येईल की जेव्हा मॅक्झिमम डाऊन ट्रेंड असतो तर त्यावेळेला सगळे रेशोज वगैरे दुर्लक्षित केले जातात. तर त्यावेळी आपण फक्त मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवून फंडाचा इतिहास तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि कोणत्या टप्प्यावर किती मोठी घसरण अनुभवली आहे हे लक्षात घेऊन नंतर तुम्ही तुमची गुंतवणूक करा. उदाहरणार्थ फंड ए 55% पडला, पण फंड बी 32% पडला, तर साहजिकच आहे की 55% फार मोठी घसरण आहे. पण बहुतांश लोक फंड ए न घेता फंड बीच प्रिफर करतील, कारण त्याच्यामध्ये घसरण फार कमी आहे. पण 55% मानसिक घसरण मानसिकदृष्ट्या सहन करणे फार कठीण असेल. तर तुम्ही गुंतवणूक करताना मी जे काही रेशोज सांगितले, जे काही तुम्हाला आत्ता मार्गदर्शन केलं त्याच्यावर फोकस करा आणि तुम्ही तुमची गुंतवणूक करा. बघा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीमध्ये फार मोठा फरक जाणून मिळेल. मी हा फंड 10 वर्षे त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकेन का, हा प्रश्न तुम्ही जर तुम्हाला असं विचारत असाल तर तुमची फंड निवड करण्याची जर पद्धत बरोबर असेल तर तुम्ही 10 वर्ष काय, तुम्ही 20-25 वर्ष पण करू शकाल. पण तुमची फंड निवडण्याची जर पद्धत चुकीची असेल तर तुम्ही 5 वर्ष पण त्याच्यामध्ये टिकून राहू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. घाई गडबडीमध्ये कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा व्यवस्थित माहिती न देता, स्वतःची माहिती कन्सल्टंटला न देता जर तुम्ही गुंतवणूक घाई गर्दीत केली तर ती तुमची गुंतवणूक तुम्हाला परतावा देणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. परतावा चांगला हवा असेल तर तुमची बाकीचे जे पेपरवर्क आहे फार स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणजे तुमची गुंतवणूक नक्की कोणत्या
गोल ठेवून करताय तो गोल महत्त्वाचा आहे. पेपर वर्क करा. मग तुम्हाला रिस्क पण समजून येईल की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या ह्या गुंतवणुकीमध्ये नक्की कसं काय काम करायचं आहे, तुमचा फंड कसा काय निवड करायचा आहे, मग त्याच्यामध्ये लार्ज कॅप किती ठेवायचा आहे, स्मॉल कॅप किती ठेवायचा आहे, मिड कॅप ठेवायचा आहे की नाही, फ्लेक्सी कॅप ठेवायचा आहे की नाही, सेक्टोरियल थेमॅटिक किंवा सायक्लिकल फंड्सना ठेवायचं आहे की नाही, हे तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्ही तुमच्या फंडामध्ये व्यवस्थित गुंतवणूक करा. तर आता पोर्टफोलिओमध्ये मध्ये काय आहे, तर अनेक जण फंडाचं नाव बघतात आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात, तर तसं अजिबात करू नका. समजा जर टॉप होल्डिंगमध्ये सतत दर्जेदार कंपन्या असतील तर गुंतवणूकदारांना आत्मविश्वास वाढतो की हां, दर्जेदार कंपन्या आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये रिटर्न्स व्यवस्थित मिळतील हे नक्की. तर हा तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी हा रोडमॅप करून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की ही गुंतवणूक करताना तुम्हाला कोणकोणत्या बाजू बघायच्या आहेत, कोणकोणत्या बाजू तुम्ही समजा नाही बघितल्या तर तुमचं काय आगामी कालावधीत तुमचं काय नुकसान होईल त्याचा तुम्हाला अंदाज येईल आणि मग त्या चुका तुम्ही करणार नाही आणि तुमचा फंड व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप स्टेडीली वरवर जाईल आणि रिटर्न जे तुम्ही ध्येय निश्चित केलेलं त्या ध्येयापर्यंत तुम्हाला घेऊन व्यवस्थितपणे पोहोचवणे. तर आशा करतो की हा जो काही आहे रेशोजवरचा जो व्हिडिओ आहे, तर मी ह्या स्क्रीनवर तुम्हाला सगळ्या प्रकारचे रेशो वगैरे स्क्रीनशॉट दिलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की बघा आणि तुमची गुंतवणूक करताना हे सर्व प्रकारचे रेशोज बघा, म्हणजे तुमची संपत्ती तयार होणार आहे. भविष्यामध्ये तुम्ही चांगली गुंतवणूक करून करोडो रुपयाचा कॉर्पस तुम्ही तयार करू शकणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही फक्त एकच गोल सेट नाही करणार, तर तुमचे 3, 4, 5 म्हणजे तुम्हाला जर रिटायरमेंटचा गोल असेल तर तो तुम्ही अचीव्ह करू शकाल. तुम्हाला तुमचा जर चिल्ड्रन्स मॅरेजचा असेल, हायर एज्युकेशनचा असेल, नवीन गाडी घेणं असेल, नवीन घर घेणं असेल किंवा आणखी त्याच्या व्यतिरिक्त काही गोल असेल, तर सगळे गोल तुम्ही एकाच म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीमधून करू शकाल टप्प्याटप्प्याने, वन बाय वन. म्हणजे रिटायरमेंटचा हा नंतरच असेल, पण बाकीचे जे मधले जे काही आहे तुमचे, जसं की तुमच्या मुलाचं उच्च शिक्षण, त्यांचं लग्न किंवा तुम्हाला घर घेणं आहे, गाडी घेणं आहे किंवा काही हाऊसिंग लोनचं काही हे करायचं आहे, पे ऑफ करायचं आहे, तर ते सगळे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही पीसफुल माइंडने जर हे केलंत ना, तर तुमचे सगळे गोल अचीव्ह होतील. तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला परतावासुद्धा चांगला मिळेल. आशा करतो तुम्हाला ह्या सगळा जो काही मी रेशो ॲनालायसिस करून दिलेला आहे, तर इथून पुढे तुम्ही जेव्हा भविष्यात म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कराल, तेव्हा हा जो काही आहे इन्व्हेस्टमेंट रेशोचा जे काय गुंतवणुकीचे रेशोज आहेत जे मी तुम्हाला सांगितले, ते नक्कीच चेक कराल आणि तुम्ही तुमची गुंतवणूक कराल. तर जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आता बघत आहात, व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक केला तरी चालेल आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणि बेल आयकॉनवर सुद्धा हिट करा, म्हणजे येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओची बेल नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि तुमच्या गुंतवणुकीच्या जर्नीसाठी याचा फार मोठा योगदान करेल अशी मी अपेक्षा ठेवतो. आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. धन्यवाद. नवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा